अगं बाई सुनबाई, पायले दुखायला लागले गे. अगं बाई सासूबाई, पाय दुखायला लागले तुमचे का? थांबा, मी दाबून देते आणि तेल गरम करून आणते पहिल्यांदा, मग आपण मस्त मालिश करूया पायाची. हा आले. कुणी सांगितलं होतं का मग वरातीत एवढं नाचायला? आपल्याला पायाने जमत नाही तर कशाला नाचावं? बसलेत नाचत लाल लाल कलरची बांगडी. आता लागला दुखायला पाय, मी काय करू? गजब बेइज्जती है. सुनबाई, बाद झाल्या म्हणलं आता त्या मालिका बंद करा. त्या मालिकांचं जेवणाचं बघा जरा. पिंटू आत्ता येईल, आल्या आल्या जेवण मागल. असं सुरुवात नाही जेवणाला. हो सासूबाई, पीठ मळलंय मी, फक्त पोळ्या करायच्या राहिलेत आणि पनीरची भाजी करणार आहे मी. म्हणजे सगळी तयारी झाली. आत्ता मी भाजी टाकते लगेच उठून. थांबाऊ आई, किती महत्वाचा एपिसोड चाललाय माझा. आज या सायलीला कळणार आहे की तीच तन्वी आहे म्हणून. मला डिस्टर्ब नका करू. आता तुम्हाला जर भूक लागली असेल ना तर काहीतरी ऑनलाईन मागवा आणि खा. आणि हो, यांना जर आल्याला भूक लागली असेल ना तर यांनाही सांगा की ऑनलाईन मागवा म्हणून. आता हा एपिसोड होतो मी काही उठणार नाही इथून. ये क्या हो गया? ये क्या सुन रहा हूँ मैं? अहो सुनबाई, ऐकलत का? उद्या तायडी यायची बया. तायडीला जरा कसं जरा टापटी बिपटीप लागते तसं घराची तयारी बियारी करा. आणि उद्या जरा जेवणामध्ये गोडाधोडाचं बघा. काय काय उद्या येणार आहे तायडी, लक्षात ठेवा. बोल ग. हो सासूबाई, मी सकाळी लवकर उठते आणि सगळं करते. तुम्ही अजिबात काळजीच नका करू. बाकी गोडामध्ये त्यांना बासुंदी चालेल ना? आणि किती वाजेपर्यंत येणार आहेत माणसं? दुपारी जेवणालाच येणार आहेत ना त्या? काय हो आई, हे सारखं सारखं ताईंचं. त्यांना म्हणावं राहा ना त्यांच्या सासरी. सारखं काय त्यांचं माहेरी. त्यांना सांगा उद्या नको, नंतर या. मला ना कंटाळा आलेला आहे. उद्या मला नाही जमणार त्यांचं करायला. सारखं काय त्यांचं करायचं? सारख्याच येत असतात ते इकडे. बड़ा हरामी हो बेटा. हो सुनबाई, जरा वटीचं सामान काढून ठेवा. पोशाख बिशाख टावेल टोपी ती सगळं. काय आपल्याला संध्याकाळी का नाही मानेबाईंच्या घरी जायचंय. त्यांच्या सुनाचा डोहाळ्या जेवणाचा कार्यक्रम आहे. तिथं वटी भरायला लागेल का नाही? तर व्यवस्थित सगळं काढून ठेवा बरं का. हो सासूबाई, माझ्या लक्षात आहे सगळं. मी सगळं भरून ठेवलंय वटीचं सामान. फक्त पोशाख भरायचं राहिलाय, तेवढा भरलं की मग झालं. काय हो आई, आधी तरी बोलायचं ना. माझी पार्लरची अपॉइंटमेंट आहे आज संध्याकाळी आणि मला नाही यायचं त्या माने काकूंच्या घरी. सारखं टोमणी मारत असतात, सारखं मला विचारत असतात बाळाचा कधी विचार करणार, बाळाचा कधी विचार करणार. जस्ट हॉरेबल. आई, मला नाही यायचं त्यांच्या घरी. गजब टोपीबाज आदमी हो. सुनबाई, काय ते सारखा फोन 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 माहेरला. कामाचं बघा जरा. हो सासूबाई, झालंच. ते आईची तब्येत नाही ना बरी म्हणून विचारत होते. झाला, मी ठेवते. काय सासूबाई, काय तुमचं सारखं मध्ये मध्ये मध्ये? माणसाला काही प्रायव्हसी वगैरे आहे की नाही? मी किती महत्वाचं बोलत होते आईशी. उद्या आम्हाला शॉपिंगला जायचंय, त्याच्याबद्दल सगळं ठरवत होते, खूप महत्वाचं. सुनबाई, संपला की सगळा? कधी भरणार आहे सा? हो सासूबाई, यादी काढली मी किराण्याची. आपण उद्याच भरू किराणा. एकदा ही यादी तुम्ही पण डोळ्या खालून घालून घेता का? म्हणजे काही राहिलं असेल तर माझ्याकडून मला सांगा. हो चिल सासूबाई, किती काळजी करता. आजकाल मोबाईल वरून 10 मिनिटात सगळा किराणा घरी येतो. काळजी करू नका. तुम्ही बघा काय काय संपलाय किराणा आणि मला सांगा. मी लगेच 10 मिनिटात मागवते मोबाईलवरून. बघा आणि सांगा. मला मी सांगू? सांगते. शाबाश बेटा, बहुत बढ़िया.